तर ही आपण फिश घेतली. ही कोणती मासे? चिलापी. हा चिलापी मासा घेतला. फर्स्ट टाइम ट्राय करतोय. आणि हा आपला बांगडा. तर यामधले मी काही पीस आमटीसाठी काढून ठेवलेत. तर पहिल्यांदा आपण लिंबू, आणि ही मी अद्रक, लसूण, पुदिना आणि कोथिंबीर यांची पेस्ट करून टाक. हे आपण आता हाताने मस्त असं पीसला लावूया मॅरिनेशन साठी. मस्त असं लावून घेतले. आता हे आपण अर्ध्या तासासाठी मॅरिनेशन साठी ठेवून देऊया. तोपर्यंत आपण मच्छीची करी करून घेऊया. आता फिश करी करूया आपण. यासाठी तेल टाकते. आता कांदा टाकूया. कांदा मस्त असा ब्राऊन होईपर्यंत भाजायचा. हळद टाकूया. हे हे वाटण केले मी. लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि पुदिना हे वाटण टाकले आपण. वाटण चांगलं भाजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. आता यामध्ये तिखट टाकूया. हे आमच्या घरचं तिखट आहे, घाटी मसाला. 2 चमचे तिखट. पण चांगले एकजीव करून घ्यायचं. मस्त असं तेल सुटले. आता यामध्ये गरम पाणी होतं. गरम पाण्याने चव छान लागते आणि लवकर उकळी येते आपल्या आमटीला. म्हणजे चवीपुरतं मीठ. आता यामध्ये उकळी आल्यावर आपण मच्छी टाकणार, माशांचे पीस टाकणार. अशी उकळी आली. आता आपण इथं माशांचे पीस टाकूया. उकळी आल्यानंतर फिश टाकल्यावर काय होतं, फिश जास्त विरघळत नाही आमटीमध्ये. नाहीतर आधीच टाकलं ना तेलामध्ये तर ती खूप विरघळते. ही अशी मंद आचेवर अशी उकळून द्यायची, शिजवून द्यायची आरामात. आमटी उकळी होते तोपर्यंत आपण मस्त अशा भाकरी घालून घेऊया. आमच्याकडे ज्वारीच्याच भाकरी असतात मोस्ट ऑफ. कधीतरी आम्ही तांदळाच्या करतो. संगताला आपल्या बाजूला असणार आहे.
रेडी. वाव किती मस्त आहे. मस्त असा आपला रेडी आहे फिश करी. किती छान तरी आले आहे बघा. तेल टाकूया. आता करूया आपण फिश फ्राय. करूया. जरा क्लोज. हे आहे आपले रेडी फिश